हे बघा मला तर आम्ही एवढे पैसे दिले ना तर आम्हाला पैसा वसूल एकदम. नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज मी जात आहे डेटला. कोणासोबत जातोय, कुठे जातोय हे तुम्हाला एंडला समजेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आजचा आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला मग जाऊ त्या व्यक्तीसोबत जी कोण आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता. गाडी स्टार्ट कर. कुणीकडे दावरा दौरा दौरा कुठे चाललाय माहितीये मम्मी? डेटला चाललोय. कुठं? कुणासोबत ते नाही विचारणार. मला तर माहिती नाही. पोरगी सोबत. आणि दुसरं कोण आहे? कोण नाही, पोरगी सोबत चाललोय डेटला. हं. तुला काय म्हणायचंय? काय बोलायचंय का? नाही मला काय जाऊ ना पोरगी सोबत. जावा, फिरा. कुठे चाललंय माहितीये का? अशा ठिकाणी चाललोय जिथं मला खूप टाइम जायचं होतं. काय नाव त्याचं? का नाव म्हणजे कुणाचं नाव पाहिजे? ओलीचं पाहिजे का त्या फिरायला ते लोकेशन? जातो लोकेशन कुठं? लोकेशन आता ते मी तुझा माझ्या ब्लॉग मध्ये दाखवतो. आता काही रिव्हील नाही करत. माझा मॅनिफेस्ट होता की त्या ठिकाणी जायचं, कधी एकदा ना एकदा तरी जायचंय. आज तो योग आलाय आणि तो एका व्यक्तीसोबत जातोय. तर बघा खूप किती जण? मजा करू. हा डेट वर चाललोय मग मी. डेट म्हणजे किती जण आहात? एक ती आणि मी फक्त. मग आता फोनवर बोलत. हा मग ती आणि मी आम्ही दोघं चाललोय. चल मी जातो, भेटू नंतर. हं. तसं मी तुम्हाला बोललेलो माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत मी चाललोय त्या जागेवर आणि नेहमीप्रमाणे आज मला लेट झालेला आहे. क्या रे भीक मंग्या, क्या देख रहा है? नेहमीच होतं, असं काही नाहीये. तर तुम्हाला ती बघायची कोण व्यक्ती आहे बघायची. खोपड़ी तोड़. ते नसताना तो माझा मित्र आहे. तर आम्ही लोक चाललोय त्या जागेवर जिथे मला खूप टाइम जायचं होतं. बेनिफिट होता एक प्रकारचा. एक मिडल क्लास मुलाचं ज्याचं स्वप्न असतं तिथे जाणं. असं आम्ही आता चाललोय. जागा मी तुम्हाला आता सांगायचंय. तिथे गेल्यावर बघा काय असेल. काय सुरज कसं आहे? एकदम बरं. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. मस्त, ठीक आहे जाऊ चला. की मी तुम्हाला बोललेलो आम्ही त्या जागेवर जातोय तिथे आम्हाला खूप टाइम जायचं होतं. तर कुठं आले तुम्हाला बघायचंय का? हे बघा स्टारबक्सला आले. स्टारबक्सला कसं वाटतं सुरज तुला? स्टारबक्सला आले पहिल्यांदा. वाह क्या मुस्कुराहट है, जैसे मुंह में लिया हो आज ही. एकदम भारी वाटलं मला. फर्स्ट टाइम आलोय आम्ही दोघं पण स्टारबक्सला. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. यायचंच होतं आणि आज तो योग आलाय. आता खाऊ पिऊ आणि अजून एका ठिकाणी आम्ही जातोय ते तुम्हाला दाखवतो मी. तर बघत राहा ब्लॉग आपला शेवटपर्यंत. एकदम मस्त मजा होणार आहे. मी आता स्टारबक्स मधून निघालोय आरसीटीला. तर काय आहे तिथे तुम्हाला दाखवतो. पण यार आम्ही एवढे पैसे दिले ना तर आम्हाला पैसा वसूल एकदम भारी वाटलं. तुला कसं वाटलं सुरज? मला एकदम एक नंबर फर्स्ट क्लास. असं वाटलं की पैसे वाया देईन, पण नाही. स्टारबक्सची कॉफी आणि ते सँडविच खूप भारी होतं. आणि ह्या प्रकारे आमचं पहिलं मॅनिफेस्ट पूर्ण झालंय. अजून एक आहे जे करायचंय आणि ते आपण काय नक्की करू ना सुरज? 100%. तर आम्ही ते नक्कीच करू. आता तर आम्ही जातो घाटकोपरला आरसीटी मॉलला. का ते तुम्हाला समजेलच. तर खूप आनंद होतोय भाई. झाले पहिलं. आता अजून अशाच गोष्टी आपण करत राहू. ब्लॉग मध्ये तुमचं- कंटिन्यू राहा. असं तुमचा माझ्यावर प्रेम असू दे. आपण एक एक इच्छा आपल्या सगळं पूर्ण करत राहू. चीटिंग करता है तू. आम्ही आलो आता आरसीटीला आणि का आलोय ते तुम्हाला आता आम्ही सांगतो. सूरज का आलो आपण? मूवी बघायला. कोणती? वेलकम टू द जंगल. वेलकम टू द जंगल. तोबा 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 थारा मूड खराब कर दी. फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही बघायला आलोय. तुम्हाला वाटलं असेल तर पोरी सोबत येईल, पण असं नाहीये. आम्ही तर सध्या मित्रांसोबतच फिरत असतो आणि आवडतं भाई. पोरी म्हणजे आता खूप खतरनाक विषय झालेला आहे. तर आपण ते मूवी कसं आहे काय आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहत जा. आणि आरसीटीला मी फर्स्ट टाइम आलो. तू आलाय का रे? मी पण फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम नाही, माझा सेकंड टाइम आहे. माझा मला first time आहे. इथे माहित नाही कुठं आहे आयनॉक्स वगैरे मूवी शोधतोय. तर बघू भेटते का नाही. तर भेटणार आता. भेटेल. मूवी साठी फक्त 10 मिनिटं राहिले. 10 मिनिटं राहिले आणि आम्ही थिएटर कुठे आहे ते बघतोय. काय ते आयला समजत नाही. मी आणि घाटकोपरला जातो. असं जरी काय शोधतो भेटतो. मग बोलू आपण पुढे अजून
खूप मजा करणार आहे खूप. घरातल्या मुलांना आता मॉल मध्ये येऊन टाइम झोन मध्ये खेळावं लागतं. आणि एक आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही अलाउड नाही म्हणतो जायला, भाईने अलाउड नाही केले तर मी जातो पुढे व्हिडिओ काढतो. शहरातल्या मुलांना असं टाइम झोन मध्ये जाऊन खेळावं लागतं गेम वगैरे. आणि एक काळ होता जेव्हा आम्ही लहान असायचो ना तेव्हा आम्ही मातीच्या मैदानात खेळाय. पण हे या पोरांना नाही समजणार जे आम्ही त्या मातीच्या मैदानात जे खेळ खेळलोय ना खूप भारी खेळ आहे. जाऊ दे आजकाल युवा पिढी बदलत असते. ठीक आहे होत असेल असे चेंजेस. घेतो मॉल वगैरे दाखवतोय ना कसं काय. मॉल तर मी पण फिरलोय पण इथं फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम आलाय. कसा होता एक्सपिरियन्स तुझा? तिथं तर चांगलं आहे. नाही तर मी तर सिवच्या मॉल मध्ये गेलोय तिथं पण चांगला होता आणि हा पण चांगला आहे. नाही मजा आहे खूप मजा आहे. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये आहात तर तुम्हाला बोरिंग तर नाही होणार आहे. टेन्शन नका घेऊ भाई मजा करू आपण. फर्स्ट हाफ तर खूप हार्ड होता. मला तर खूप आवडला. एकदम कॉमेडी सीन होते. खूप मजा मस्ती केली. भाई तुला कसं वाटलं सुरत? एक नंबर. एक नंबर होता फर्स्ट हाफ. वेलकम टू द जंगल. हो का आम्ही जी ही मूवी बघतोय ना खतरनाक पूर्ण कॉमेडी सीन एकदम भारी होते. आता इंटरव्ह्यू झालाय. आता सेकंड हाफ बघायचं आहे मला. मजा तर येईल असं बघत राहा. अजून तर खूप बाकी आहे हा. आम्हाला तर खूप कॉमेडी वाटला. मस्त मजा आली. आता थोडं भूक पण लागली. खातो आता पॉपकॉर्न कोल्ड्रिंक्स घेतलंय. भाई सूरज मस्त. तुला कशी वाटली मूवी? एक नंबर. कसं होते सगळे सीन्स वगैरे? मस्त. आता बघतो खातो दाखवतो तुम्हाला. थोडे सीन ऍड करतो मी. मूवी एंड झाली आणि खतरनाक मूवी होती. वेलकम टू द जंगल. तुम्ही जर बघायला जात असाल ना तर फुल मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. कॉमेडी मूवी आहे. फुल कॉमेडी. खूप मजा मस्ती आहे. काय बोर नाही होणार. ऍक्शन पण आहे कॉमेडी आहे. अक्षय कुमार आहे. खूप मजा आहे. मला तर खूप मजा आहे. तुला? मला तर एक नंबर वाटली मूवी. तुम्ही बघायला जाताय ना वेलकम टू द जंगल तुम्हाला असं बोर पण नाही होणार. एकदम मस्त मूवी आहे. फॅमिली मूवी. फॅमिली मूवी पण आहे. सगळे बघू शकतात. खूप मजा आहे. खूप हसायला माझा जाम मजा आली. तर आता आजचा दिवस पण खूप चांगला गेला. खूप मजा आली यार. मित्रांसोबत स्पेंड केलेला दिवस खूप मला तर खूप आवडला आणि खूप मजा मस्ती पण केली. आता झाले फायनली सगळं फिरून गेलं. आता हा जातो घरी. ह्या जातो नवी मुंबईमध्ये आणि आला घाटकोपरला. तर तुला कसं वाटतं सूरज? मस्त वाटलं ना? मला मस्त वाटलं. आजचा दिवस चांगला गेला. काही आजचा दिवस फुल एन्जॉय केला आम्ही. फुल सगळं काय सगळं झालं. आता पुढचा प्लॅनिंग पण आम्ही बनवून नक्कीच ब्लॉग मी टाकतच जाईल. तुम्ही मग बघत राहतो आपले. तर आता इथून जातो RCTमधून. आता घरी जाणार आहे. तर ठीक आहे अजून आहे थोड्या गोष्टी तुला अजून आहेत दाखवते. तर आता आमचं सगळं मूवी स्टारबक्स करून झालं आहे. आता सूरज चालला त्याच्या घरी. काय सूरज मजा आली आज. मजा आली ना? ठीक आहे. विचार करा जर आम्ही आमच्या डाऊनफॉलला जर एवढी मजा करतो तर चुकून जर आम्ही सक्सेसफुल झालो ना भाई आयुष्यात तर किती काय मजा करू. आज मी मुद्दाहून सांगतो आज आमचा एका दिवसाचा खर्च किती झाला सूरज? 3,500. तर खरंच सांगतो तर चुकून तो क्षण बघण्यासारखा असेल आमच्यासाठी. आणि मी झालं पाहिजे देवाच्या इच्छेनं आम्ही झालं पाहिजे. तर आता ह्याला बाय करू आणि चल बाय बाय. भेटू लवकरच आपण. परत न्यू ब्लॉग येईलच आपला भावासोबत नेक्स्ट मंथमध्ये. अजून एक प्लॅन आहे आमचा तो करतो आम्ही. आणि मी हा ब्लॉग इथे एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नक्की शेअर करा. मी तुमच्यासाठी असे नवीन ब्लॉग मजेशीर घेऊन येतोय. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.